आणि यानंतर एक मोठी बातमी आहे, कारण विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहारातून विषबाधा झालेली आहे। ही अतिशय धक्कादायक माहिती समोर येते आहे। तर सावली तालुक्यातल्या पारडी गावातील जिल्हा परिषद शाळेत ही घटना घडली। यात 80 विद्यार्थ्यांना विषबाधा झालेली आहे। आकडा वाढण्याची सुद्धा शक्यता वर्तवली जाते आहे। सर्व विषबाधित विद्यार्थ्यांना आता सध्या तरी ग्रामीण रुग्णालयामध्ये, सावली या ठिकाणच्या ग्रामीण रुग्णालयामध्ये भरती करण्यात आलेले आहे। पारडी या ठिकाणची ही संपूर्ण घटना। विद्यार्थ्यांना उलट्या, अतिसार आणि तापाचा त्रास खरं तर आता व्हायला लागलेला आहे। आणि यावेळेस जर आपण बघितलं तर अनेक विद्यार्थी जे आहे ते विषबाधेचे शिकार यावेळेस झालेले आहेत। आणि हा जो विद्यार्थ्यांचा आकडा आहे हा पुढे वाढण्याची सुद्धा शक्यता आहे। तर अगदी शाळेत जो पोषण आहार या विद्यार्थ्यांनी घेतला होता, तो खाल्ला होता, त्या पोषण आहारातून ही विषबाधा झाली असल्याचं कळतंय। तब्बल 80 जणांना विषबाधा झाली असल्याची माहिती आहे। चंद्रपूरमध्ये ही संपूर्ण घटना घडलेली आहे। चंद्रपूरमधल्या सावलीमधली ही घटना आहे आणि सावली ग्रामीण रुग्णालयामध्ये या सर्व विद्यार्थ्यांवर सध्या उपचार जे आहेत ते सुरू करण्यात आलेले आहेत।